नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत भक्तीच्या इतिहासात असं एक पान आहे जे आजही लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणतं. ही कथा आहे एका राजाची नाही, एका योद्ध्याची नाही, एका विद्वानाचीही नाही. ही कथा आहे एका गरीब निराधार दासीची, जिच्याकडे धन नव्हतं, सत्ता नव्हती, कोणताही आधार नव्हता, पण तिच्याकडे होतं असं काही जे राजाकडेही नव्हतं: विठ्ठलावरचे निखळ प्रेम. मित्रांनो, आज आपण ज्या कथेचा प्रवास सुरू करणार आहोत ती कथा आहे संत जनाबाईंची. एक अशी भक्त जिच्यासाठी स्वतः भगवान विठ्ठल जात्यावर बसून दळण दळू लागले, स्वतः पाणी भरू लागले, स्वतः कपडे धुवू लागले आणि स्वतः माय बनून तिच्या केसांना लोणी लावू लागले. पण देवाची एवढी कृपा जिच्यावर होती, त्याच जनाबाईंना एक दिवस भर पंढरपूरमध्ये चोर म्हणून उभं करण्यात आलं. तो दिवस पंढरपूरसाठी काळजाचा ठोका चुकवणारा होता. विठ्ठलाच्या मंदिरासमोर हजारो लोकांची गर्दी जमली होती. सगळ्यांच्या नजरा एका अशक्त स्त्रीवर खेळल्या होत्या. हात दोरीने बांधलेले, डोळ्यात अश्रू नव्हते, राग नव्हता, तक्रार नव्हती. तिच्या ओठांवर फक्त एकच नाव होतं: विठ्ठला. लोक मात्र संतापले होते. देवाचे दागिने चोरणारी क्षमेला पात्र नाही, तिला शिक्षा झालीच पाहिजे. देवाच्या मंदिरात चोरी हे पाप आहे. सगळीकडून एकच आवाज: सुळावर चढवा. राजाचा हुकूम झाला, या स्त्रीला लोखंडी सुळावर चढवण्यात यावं. क्षणभर संपूर्ण वातावरण शांत झालं. पक्ष्यांनीही किलबिल थांबवली, वाराही जणू थबकला. सूर्य ढगाळ गेला आणि 4 सैनिक एक उंच टोकदार लोखंडी सुळा घेऊन पुढे आले. त्या सुळ्याचं टोक सूर्यप्रकाशात चमकत होतं. तो मृत्यूचा सुळा होता, जो क्षणात माणसाचे आयुष्य संपवू शकत होता. लोकांच्या गर्दीतून काही जण आनंदाने ओरडत होते, आता कळेल देवाची चोरी करण्याची शिक्षा. तर काही वृद्ध जनाबाईकडे पाहून रडत होते, कारण त्यांना माहीत होतं ही स्त्री चोरी करूच शकत नाही. जनाबाईंना सुळ्याजवळ आणलं गेलं. सैनिकांनी त्यांचे हात घट्ट पकडले. लोकांनी डोळे मिटले, काहींनी श्वास रोखून धरला आणि त्या क्षणी जनाबाईंनी आकाशाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातून पहिल्यांदाच 2 अश्रू वाहिले. त्या हळू आवाजात म्हणाल्या, विठ्ठला, आज माझ्याकडे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही, कोणताही साक्षीदार नाही, माझ्यासाठी कोणीही उभं नाही. पण तू आहेस ना, माझा विठ्ठल, माझा सखा, माझी माय. जर खरंच मी तुझी असेन तर आज माझी लाज तूच राख. हे शब्द त्यांनी उच्चारले आणि क्षणात संपूर्ण वातावरण बदलू लागलं. आकाशात काळे ढग जमले. जोराचा वारा सुटला. मंदिरातील घंटा कोणीही न वाजवता आपोआप वाजू लागल्या. लोक घाबरले. सैनिक थरथर कापू लागले. पुजाऱ्यांच्या हातातील आरतीचे ताट खाली पडलं. राजाने आदेश दिला, उशीर करू नका, शिक्षा पूर्ण करा. सैनिक जनाबाईंना सुळ्यावर ढकलण्यासाठी पुढे सरसावले आणि ज्या क्षणी जनाबाईंचे शरीर त्या लोखंडी सुळ्याला स्पर्शलं, एक अकल्पित अद्भुत दैवी चमत्कार घडला. तो कठीण टोकदार सुळा मेणासारखा वितळू लागला. क्षणात तो पाण्यासारखा वाहू लागला. होय, लोखंडाचे पाणी झालं. लोकांनी डोळे चोळले. कोणी म्हणाले, हे स्वप्न आहे का? कोणी म्हणालं, हा देव आहे. राजा आपल्या सिंहासनावरून उभा राहिला. पुजारी जनाबाईंच्या चरणी पडले आणि संपूर्ण पंढरपूर एकच आवाजात जयघोष करू लागलं: पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जनाबाई माऊली की जय. पण एक प्रश्न अजूनही उरतो: देव स्वतः एक गरीब दासीसाठी असा चमत्कार का करतो? जनाबाईंचं आणि विठ्ठलाचं नातं नेमकं काय होतं? विठ्ठल स्वतः तिची कामं का करत होता? आणि अखेर देवाच्या दागिन्यांची चोरी कोणी केली होती? मित्रांनो, ज्या जनाबाईंना एक दिवस संपूर्ण पंढरपूर समोर चोर ठरवण्यात आलं, ज्यांच्यासाठी साक्षात विठ्ठलाने लोखंडी सुळाचे पाणी केले, त्या जनाबाईंच्या जीवनाची सुरुवात मात्र अत्यंत दुःखाने झाली होती.
प्रत्येक संतांच्या आयुष्यात परमेश्वर एक कठीण परीक्षा ठेवतो. कारण सोनं जसं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसेच भक्ताचे मन दुःखाच्या अग्नीतून गेल्यावरच परमेश्वराच्या प्रेमाला पात्र होतं. जनाबाईचं आयुष्यही अगदी तसंच होतं. एका गरीब घरातील जन्म, 13व्या शतकातील महाराष्ट्र, गंगाखेड परिसरातील एक छोटेसे गाव. गावात साधी मातीची घरं, शेती करणारे लोक, साधे जीवन, पण मनात देवाविषयी अपार श्रद्धा. याच गावात अतिशय गरीब पण धर्मपरायण दाम्पत्य राहत होतं. त्यांच्या संसारात संपत्ती नव्हती, पण विठ्ठलाचं नामस्मरण मात्र अखंड होतं. दररोज सकाळी तुळशीला पाणी घालून विठ्ठल विठ्ठल असा गजर घरभर घुमायचा. अनेक वर्षे त्यांना मूल होत नव्हतं. दोघांनी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली, देवा, आम्हाला धन नको, वैभव नको, फक्त तुझी भक्त होईल अशी कन्या दे. असे म्हणतात, खऱ्या भक्ताची प्रार्थना देव कधीच रिकामी पाठवत नाही. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एका सुंदर कन्येचा जन्म झाला. तिचे नाव ठेवले जनी, जी पुढे संपूर्ण जगाला संत जनाबाई म्हणून परिचित झाली. जनी इतर मुलांसारखी नव्हती. खेळणी मिळाली तरी ती खेळत नसे. आई विचारायची, बाळा काय हवं तुला? ती हसून म्हणायची, आई मला विठ्ठलाची गोष्ट सांग. रोज रात्री आई तिला पंढरपूरच्या विठोबाच्या कथा सांगायची. पुंडलिकाची कथा, रुक्मिणी मातेची कथा, भक्तांची कथा, आणि लहानशी जनी डोळे मिटून त्या कथा ऐकत बसायची. तिच्या मनात एकच इच्छा निर्माण झाली, मला माझा विठ्ठल भेटायला हवा. अनेकदा जनी अंगणात एकटी खेळत असे, पण तिची आई पाहायची की ती कोणाशी तरी बोलत आहे. आईने विचारलं, जनी कोणाशी बोलतेस? ती निरागसपणे म्हणायची, आई तो सावळा दादा आलाय ना, तो माझ्याबरोबर खेळतो. आई आजूबाजूला पाहायची, पण तिथे कोणीच नसायचं. आईला वाटायचं, मुलीचा बाल स्वभाव आहे, पण भक्तांच्या चरित्रात वर्णन येतं की परमेश्वर लहानपणापासूनच आपल्या भक्तांवर कृपा करतो. कदाचित तो सावळा मित्र स्वतः विठ्ठलच होता. दुःखाची सावली पण सुखाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. गरिबी, आजारपण आणि सततची हालअपेष्टा यामुळे जनीच्या आईवडिलांची प्रकृती खालावली. एका रात्री आईने जनीला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, आम्ही कायम तुझ्याबरोबर राहू शकणार नाही, पण एक गोष्ट कधी विसरू नकोस, जगात सगळे सोडून जातील पण विठ्ठल कधीच सोडणार नाही. आईचे ते शब्द जनीच्या हृदयात कायमचे कोरले गेले. काही दिवसातच तिच्या आईवडिलांनी या जगाचा निरोप घेतला. निराधार जनी आता ती अगदी एकटी झाली होती. ना आई, ना वडील, ना घराचा आधार. शेजाऱ्यांनी थोडी मदत केली, पण कोणी कायमचं सोबत राहू शकलं नाही. लहानशी जनी रोज रडत देवाला विचारायची, विठ्ठला, माझी आई कुठे गेली? तू म्हणे सगळ्यांचा बाप आहेस, मग माझा हात का सोडला? पण उत्तर मात्र शांततेतूनच मिळत होतं, कारण देव तिच्यासाठी एक वेगळाच मार्ग तयार करत होता. एके दिवशी गावातून वारकऱ्यांची दिंडी निघाली. ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल असा गजर सुरू होता. जनी त्या दिंडीकडे पाहतच राहिली. एका वृद्ध वारकऱ्याने विचारलं, बाळा, येशील का आमच्याबरोबर पंढरपूरला? हे ऐकताच तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने मनोमन म्हटलं, विठ्ठला, ही तुझीच हाक आहे. आणि अनवाणी पायांनी, हातात काहीही नसताना ती वारकऱ्यांबरोबर पंढरपूरच्या दिशेने निघाली. काही दिवसांच्या प्रवासानंतर दूरवर चंद्रभागा नदी दिसू लागली आणि त्या पलीकडे विठ्ठलाचे मंदिर. जनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती धावतच मंदिरात गेली. गाभाऱ्यात विटेवर उभा असलेला तो सावळा, कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल तिला दिसला. क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. जनी विठ्ठलांच्या चरणांवर कोसळली. रडत रडत म्हणाली, देवा, आजपासून तूच माझी आई, तूच माझे बाबा, तूच माझा सखा आणि तूच माझं सर्वस्व. असं म्हणतात त्या क्षणी विठ्ठलाच्या मूर्तीवरचं एक तुळशीचं पान सरळ जनीच्या हातात येऊन पडलं. ती हसली, कारण तिला वाटलं विठ्ठलाने तिचा स्वीकार केला आहे.
अनाथ झालेली छोटीशी जनी आता पंढरपूरमध्ये आली होती. विठ्ठलाचे दर्शन झाले, मनाला समाधान मिळालं. पण भक्तीने पोट भरत नाही. राहण्यासाठी घर नव्हतं, जेवणासाठी अन्न नव्हतं आणि या विशाल जगात ही माझी आहे असं म्हणणारं कोणीच नव्हतं. परंतु ज्याचा आधार स्वतः विठ्ठल असतो, त्याला जगात कोणतीच गोष्ट अशक्य नसते. त्या दिवशी विठ्ठलाने जनीच्या आयुष्याचं नवीन पान उघडलं. त्या काळात पंढरपूरमध्ये एक घर सतत हरिनामाने दुमदुमत असे. ते घर होतं संत नामदेव महाराजांचे. सकाळ असो, दुपार असो किंवा मध्यरात्र, त्या घरातून फक्त एकच आवाज ऐकू यायचा, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. नामदेव महाराज स्वतः दिवस रात्र विठ्ठल भक्तीत मग्न असत. त्यांच्या घरी संतांचा सतत वावर असे. भजन, कीर्तन, अभंग, नामस्मरण यामुळे ते घर जणू वैकुंठच वाटत असे. एके दिवशी जनी मंदिराजवळ बसून विठ्ठलाचे नाम घेत होती. तेवढ्यात नामदेव महाराजांची आई गोनाई माता तिथून जात होत्या. त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहिलं. बाळा, तू कोण? जनीने डोळ्यात पाणी आणून आपली सगळी कहाणी सांगितली. आई वडील गेले, घर नाही, कोणी नाही, फक्त विठ्ठल आहे. गोनाई मातांचे हृदय भरून आले. त्या म्हणाल्या, आजपासून तू आमच्या घरी राहा. जनीने क्षणभर आकाशाकडे पाहिले. तिला जाणवलं, विठ्ठलाने माझी प्रार्थना ऐकली. जनी नामदेवांच्या घरी राहू लागली. पण ती घरातील मुलगी नव्हती, ती दासी होती. पहाटे कोंबडा आरवायच्या आधीच तिला उठावं लागायचं. अंगण झाडायचं, चूल पेटवायची, पाणी भरायचं, दळण दळायचं, भांडी घासायची, कपडे धुवायचे, गोवऱ्या थापायच्या, गुरांची सेवा करायची आणि रात्र झाली की पुन्हा दुसऱ्या दिवसाची तयारी. विश्रांती हा शब्दच तिच्या आयुष्यात नव्हता. पण एकही तक्रार नाही. इतकं काम करूनही जनीच्या चेहऱ्यावर कधीच नाराजी दिसली नाही. कारण ती प्रत्येक काम करताना एकच गोष्ट म्हणायची, हे काम मी कोणासाठी करते? आणि स्वतःच उत्तर द्यायची, माझ्या विठ्ठलासाठी. तिच्यासाठी ही सुद्धा पूजा होती. भांडी घासणे ही आरती होती. दळण दळणे हे नामस्मरण होतं. काम करताना तिच्या ओठावर सतत अभंग असायचे. घरातले लोक आश्चर्याने तिच्याकडे पाहत. इतकं कष्टाचे आयुष्य, पण चेहऱ्यावर नेहमी समाधान. एक दिवस नामदेव महाराज शांतपणे जनीचे काम पाहत होते. ती जात्यावर दळत होती, पण तिचे लक्ष जात्यावर नव्हतं. ती डोळे मिटून विठ्ठलाचे नाव घेत होती. अचानक नामदेवांच्या मनात विचार आला, ही मुलगी साधी दासी नाही, हिच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल आहे. त्या दिवसापासून नामदेव महाराज तिचा अधिक आदर करू लागले. दिवसभराची सगळी कामं संपली, सगळे झोपले, पण जनी जागी होती. ती घराच्या अंगणात बसली. आकाशात चंद्र चमकत होता. तिने हात जोडले, विठ्ठला, माझ्याकडे काहीच नाही, ना सुंदर कपडे, ना दागिने, ना धन, पण माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले आहे. एकच मागणं आहे, मला कधीही तुझ्यापासून दूर करू नको. हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या रात्री एक अद्भुत घटना घडली. संपूर्ण घर झोपले होते. अचानक जनीला पैंजणांचा हलका आवाज ऐकू आला. ती उठली, आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. पण तिला एक दिव्य सुगंध जाणवला, तुळशीचा, चंदनाचा आणि कमळाचा. तिने डोळे मिटले. मनात एकच विचार आला, माझा विठ्ठल आला आहे. त्या क्षणी तिच्या हृदयात एक अवर्णनीय शांतता उतरली. पण आता जनीच्या भक्तीची खरी परीक्षा सुरू होणार होती. कारण इतके कामं एका अशक्त मुलीकडून होणं शक्यच नव्हतं. तिचे हात रक्ताळू लागले, शरीर थकू लागलं आणि एका रात्री थकून भागून तिने विठ्ठलाला हाक मारली, विठ्ठला, आज माझ्याकडून होत नाही. आणि त्या हाकेला उत्तर देण्यासाठी स्वतः पांडुरंग तिच्या दारात आले. मित्रांनो, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे नाही. भक्ती म्हणजे स्वतःचे संपूर्ण जीवन परमेश्वराच्या चरणी अर्पण करणे. जनाबाईंच्या आयुष्यात हेच घडत होतं. दिवसभर अखंड काम आणि प्रत्येक कामात विठ्ठलाचे नाम. पण परमेश्वर आपल्या भक्ताची परीक्षा घेतो. मात्र ती परीक्षा भक्ताच्या सामर्थ्याच्या पलीकडे कधीच नसते. आणि एक रात्र अशी आली, ज्या रात्री
संपूर्ण जग झोपलं होतं. पण एका भक्तीचा आर्त आवाज पंढरपूरच्या मंदिरापर्यंत पोचला. थकलेलं शरीर पण नाम अखंड. त्या दिवशी नामदेवांच्या घरी पाहुणे आले होते. नेहमीपेक्षा दुप्पट काम. सकाळपासून रात्र झाली. भांडी, कपडे, स्वयंपाक, पाणी आणि आता उद्याच्या पिठासाठी दळण दळायचं होतं. जनी जात्याजवळ बसली. तिने विठ्ठलाचे नाव घेतले आणि जातं फिरवायला सुरुवात केली. पहिलं वळण, दुसरं वळण, 10वं वळण, 100रावं वळण. तिचे हात दुखू लागले. तळव्यांवर फोड आहे. घामाने संपूर्ण अंग भिजलं. पण ओठांवरून नाम थांबलं नाही. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या विठ्ठला. शेवटी फुटला संयम. रात्र अधिक गडद झाली. आकाशात चंद्रही ढगांमागे गेला. सगळे गाढ झोपले होते. ज्याने एकटीच जातं फिरवत होती. शेवटी तिचे हात थरथर कापू लागले. जातं थांबलं. ती जात्यावरच डोकं टेकवून रडू लागली. विठ्ठला, मी तुझी दासी आहे. हे काम मी तुझ्यासाठीच करते. पण आज माझे हात साथ देत नाहीत. शरीर थकले आहे. जर खरंच तू माझा आहेस तर आज माझी मदत कर. हे बोलून ती अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी जातालाच टेकून बसली. त्याचवेळी विठ्ठलाच्या मंदिरात मध्यरात्रीची शांतता होती. तेलाचा दिवा मंदपणे तेवत होता आणि अचानक पुजाऱ्याला एक विचित्र आवाज आला. जणू कोणीतरी गाभाऱ्यातून चालत होतं. त्याने डोळे उघडले, पण गाभाऱ्यात विटेवर उभे असलेले विठ्ठल दिसत नव्हते. क्षणभर पुजाऱ्याला वाटलं आपल्याला भास झाला असेल. पण विठ्ठलाचे सिंहासन रिकामं होतं. ज्यानी अजूनही जात्याजवळ बसून होती. अचानक दारावर हलकी चाहूल लागली. ती उठली. दार उघडलं. समोर एक सावळा तेजस्वी तरुण उभा होता. पिवळं पितांबर, गळ्यात तुळशीची माळ, डोळ्यात अमर्याद करुणा, चेहऱ्यावर मंद हास्य. जनी त्याच्याकडे पाहतच राहिली. तो हसून म्हणाला, जनी, इतकी थकलीस आणि मला बोलवलंस? मग मी येणार नाही का? तो आवाज जनीने हजारो वेळा मनात ऐकला होता. ती थरथर कापू लागली. विठ्ठला? सावळा तरुण हसला. हो, तुझा विठ्ठल. देव जात्यावर बसला. जनी काही बोलण्याआधीच विठ्ठल शांतपणे जात्यावर बसले. दोन्ही हातांनी जातं फिरवायला सुरुवात केली. जात्याचा घरघर आवाज जणू हरिनामात मिसळला. विठ्ठल दळत होते आणि गात होते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जनीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती म्हणाली, देवा, हे काय करता आहात? मी दासी आणि तुम्ही जगाचे स्वामी. विठ्ठल मंद हसले. जनी, तू स्वतःला दासी समजतेस, पण तुझ्या प्रेमाने तू मला बांधून ठेवलं आहेस. तू दिवसभर माझ्यासाठी काम करतेस. आज तुझ्यासाठी थोडंसं काम करू दे. जनी म्हणाली, देवा, लोकांनी पाहिलं तर? विठ्ठल हसले. लोक काय पाहतील हे मला माहीत नाही, पण माझ्या भक्ताला थकलेलं मी पाहू शकत नाही. हे शब्द ऐकून जनी विठ्ठलांच्या चरणांवर कोसळली. त्या रात्री घरात एक अद्भुत दृश्य होतं. स्वतः सृष्टीचा पालन करता जात्यावर दळण दळत होता आणि त्याची भक्त हात जोडून त्याच्याकडे पाहत होती. पहाट झाली. कधी रात्र संपली दोघांनाही कळलं नाही. पहाटे पहिला कोंबडा आरवला. विठ्ठल उठले. सगळं दळण सुंदर दळून झालं होतं. ते जनीकडे पाहून म्हणाले, जनी, आजच नाही, जेव्हा जेव्हा मनापासून हाक मारशील मी येईन. असं म्हणत ते अदृश्य झाले. जनी बराच वेळ त्याच जागी उभी राहिली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, कारण आज तिला खात्री झाली होती, विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तो आपल्या भक्ताच्या प्रत्येक श्वासात असतो. ज्या रात्री स्वतः पांडुरंगाने जनाबाईंसाठी जात्यावर दळण दळलं, त्या दिवसानंतर जनाबाईचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नाही. कारण आता त्या घरात एक अदृश्य सेवक आला होता, ज्याला संपूर्ण सृष्टी भगवान म्हणायची. तोच जनाबाई प्रेमाने माझा विठ्ठल असं म्हणायची आणि विठ्ठलही तिला माझी जनी असे म्हणत हसायचे. हे नातं मालक आणि दासीचं नव्हतं. हे नातं होतं आई आणि लेकराचं, मित्र आणि सख्याचं आणि भक्त व भगवानाच्या अखंड प्रेमाचं. एके दिवशी पहाटेचा 4था प्रहर. आकाशात अजून अंधार होता. गोनाई मातांनी हाक मारली, जनी,
उठ, चंद्रभागेवरून पाणी आणायचे आहे. जनी लगेच उठली, हातात 2 माठ घेतले आणि चंद्रभागेच्या दिशेने निघाली. त्या काळी नळ नव्हते, पाणी आणण्यासाठी बरेच लांब चालत जावावे लागायचे. रस्ता काटाकुट्यांनी भरलेला, पायात चप्पल नव्हती, अनवाणी पाय दगडांवर पडत होते. तरीही जनीच्या मुखी हरिनाम अखंड सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जनी चंद्रभागेच्या घाटावर पोचली. तिने माठ भरले. दोन्ही माठ डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केला. पण कालच्या श्रमामुळे तिच्या हातात ताकद नव्हती. माठ खाली पडण्याची वेळ आली. इतक्यात मागून एक प्रेमळ आवाज आला. जनी थांब, मी आहे ना. ती वळून पाहते, तोच सावळा, तेच पितांबर, तीच तुळशीची माळ आणि ओठांवर तेच प्रेमळ हास्य. स्वतः विठ्ठल. विठ्ठल म्हणाले, हे माठ मला दे. जनी घाबरली. देवा, हे काम मी कसं तुम्हाला करू देऊ? विठ्ठल हसले. तुझं ओझं माझं ओझं आहे, असे म्हणत स्वतः विठ्ठलाने दोन्ही माठ खांद्यावर घेतले आणि जनीच्या पुढे चालत निघाले. काही स्त्रिया हे दृश्य पाहून थबकल्या. त्यांना एक तेजस्वी सावळा तरुण जनीचे माठ घेऊन चालताना दिसला. एक स्त्री म्हणाली, हा कोण असेल? दुसरी म्हणाली, बहुतेक जनीचा नातेवाईक असेल. जनी मात्र मंद स्मित करत विठ्ठलाच्या मागे चालत होती, कारण तिला माहीत होतं, हा जगाचा पालनकर्ता आहे. पण आज माझ्यासाठी पाणी वाहणारा माझा सखा आहे. काही दिवसांनी घरातील सगळे कपडे धुण्यासाठी नदीवर न्यायचे होते. कपड्यांचे मोठे गाठोडं जनीच्या डोक्यावर होतं. नदीवर पोचल्यावर ती कपडे धुवू लागली. हात दुखू लागले. तेवढ्यात पुन्हा तोच आवाज, जनी, आज मी धुतो. विठ्ठल पाण्यात उतरले. एक एक कपडा स्वतः धुवू लागले. धुताना ते आनंदाने अभंग गुणगुणत होते. जनी हात जोडून ते दृश्य पाहत होती. एक दिवस जनी गोठ्यात शेण गोळा करत होती. ऊन कडक होतं. घामाच्या धारा वाहत होत्या. अचानक तिच्या बाजूला एक हात गोवऱ्या थापू लागला. ती वळून पाहते, विठ्ठल हसत गोवऱ्या थापत होते. जनी म्हणाली, देवा, तुमच्या हातांना हे शोभतं का? विठ्ठल म्हणाले, जनी, माझ्यासाठी भक्ताची सेवा याहून मोठं वैकुंठ नाही. एक दिवस नामदेव महाराजांनी पाहिलं, जनीचं काम पूर्वीपेक्षा लवकर संपत होतं. त्यांना आश्चर्य वाटलं. इतकी कामं आणि जनी इतक्या पटकन कशी पूर्ण करते? एके पहाटे ते शांतपणे जनीच्या मागे गेले. त्यांनी दुरून पाहिलं, जनी पाणी भरत होती आणि एक सावळा तरुण तिचे माठ उचलून चालला होता. नामदेवांनी त्याचा चेहरा पाहिला. क्षणभर त्यांच्या अंगावर शहारे आले. ते मनात म्हणाले, हा तर माझा विठ्ठल. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते दूर उभे राहून त्या दृश्याला नमस्कार करू लागले. त्या दिवशी नामदेव महाराज विठ्ठलाला म्हणाले, देवा, तू विश्वाचा स्वामी आणि दासीची कामं करतोस. विठ्ठल हसले आणि म्हणाले, नाम्या, तुम्ही मला देव समजता, पण माझे खरे धन माझे भक्त आहेत. जो निस्वार्थ प्रेम करतो त्याचा मी नेहमीच सेवक होतो. मित्रांनो, परमेश्वराला आपण अनेक रूपात पाहतो. कोणी त्याला पिता मानतो, कोणी मित्र, कोणी स्वामी, तर कोणी सखा. पण एक भक्त अशी होती जिच्यासाठी स्वतः भगवान विठ्ठल आई बनले. होय, आई. कारण जनीला जन्मदाती आईचं प्रेम फार लहान वयात हरपलं होतं. बालपणीच आईवडिलांचं छत्र हरवलं. आयुष्यभर तिला मायेचा हात मिळाला नाही. पण ज्याच्या हृदयात भक्तांसाठी अमर्याद करुणा आहे, तो विठ्ठल आपल्या लेकराला आईची उणीव कशी भासू देणार? खूप काम झालं होतं. पहाटेपासून पाणी, भांडी, कपडे, दळण, गोठा, स्वयंपाक आणि पुन्हा घराची साफसफाई. रात्र झाली. घरातले सगळेजण झोपले. पण जनी अजूनही जागी होती. तिने आपले लांब सडक केस मोकळे केले. दिवसभर धूळ, घाम आणि राख यामुळे केस पूर्ण गुंतले होते. तिने हातानेच केस सोडवण्याचा प्रयत्न केला, पण गुंता इतका होता की केस ओढले जात होते. वेदनाने तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, आई असती तर? हळुवारपणे माझे केस विंचरले असते. हे बोलून ती शांतपणे रडू लागली. मायेचा स्पर्श अचानक तिला जाणवलं. कोणीतरी तिच्या डोक्यावर अतिशय प्रेमाने हात फिरवत आहे. तो स्पर्श इतका मऊ, इतका प्रेमळ की जनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
ती हळूच मागे वळली आणि क्षणभर स्तब्ध झाली. समोर स्वतः विठ्ठल उभे होते. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर राजस तेज नव्हतं. आज त्यांच्या चेहऱ्यावर एका आईची माया होती. विठ्ठलांनी केस विंचरले. विठ्ठल शांतपणे बसले. त्यांनी एक लाकडी कंगवा हातात घेतला आणि अतिशय अलगद जनीचे केस विंचरू लागले. जनी रडत म्हणाली, "देवा, हे काय करता आहात? मी तुमची दासी." विठ्ठल हसले आणि म्हणाले, "जनी, दासी म्हणतेस? लेकरू. आई आपल्या लेकराचे केस विंचरते, त्यात कमीपणा नसतो." जनी काही बोलू शकली नाही. ती फक्त विठ्ठलाच्या मांडीवर डोकं ठेवून रडत राहिली. केस विंचरून झाले. विठ्ठलांनी एका छोट्या वाटीतून ताजं लोणी घेतलं. जनी आश्चर्याने पाहू लागली. "देवा, हे लोणी कशासाठी?" विठ्ठल म्हणाले, "तुझे केस खूप कोरडे झाले आहेत. तुझी काळजी घेणं हे माझं काम आहे." आणि आई जशी मुलीच्या केसांना प्रेमाने तेल लावते, तसंच विठ्ठल जनीच्या केसांना लोणी लावू लागले. त्या क्षणी जनीला आपली आई परत मिळाल्यासारखे वाटले. जनी म्हणाली, "विठ्ठला, लोक म्हणतात तू वैकुंठाचा राजा आहेस, पण आज तू माझी माय झालास. माझ्या आईनेही माझ्यावर इतकी माया केली नसेल." विठ्ठलांच्या डोळ्यातही करुणेचे अश्रू आले. ते म्हणाले, "जनी, भक्तांचे दुःख माझं दुःख असतं. भक्तांचं हसू माझं हसू असतं. जिथे खरं प्रेम असतं, तिथे मी देव राहत नाही. मी घरातील माणूस होतो." त्या रात्री नामदेव महाराज अचानक जागे झाले. त्यांनी जनीच्या खोलीतून दिव्य प्रकाश येताना पाहिला. ते हळूच जवळ आले आणि दाराच्या फटीतून जे दृश्य त्यांनी पाहिलं, ते पाहून त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. स्वतः पांडुरंग जनीचे केस विंचरत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नामदेव मनात म्हणाले, "देवा, देवा, मी तुझे असे रूप कधीच पाहिलं नव्हतं. तू भक्तांसाठी खरंच आई बनतोस." पुढच्या दिवशी नामदेवांनी विठ्ठलाला विचारलं, "देवा, तू हे सर्व का करतोस?" विठ्ठल हसले आणि म्हणाले, "नाम्या, भक्त माझ्याकडून काही मागत नाही. तो फक्त प्रेम देतो आणि जिथे निस्वार्थ प्रेम असतं, तिथे मी स्वतः प्रेमाचा सेवक बनतो." मित्रांनो, जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असते. जिथे भक्ती असते तिथे परीक्षा असते. आणि जिथे देवाची विशेष कृपा असते तिथे मत्सरही जन्म घेतो. जनाबाईंच्या जीवनात आता अशीच एक परीक्षा येणार होती, जी त्यांच्या भक्तीचीच नव्हे तर संपूर्ण पंढरपूरच्या श्रद्धेची परीक्षा घेणार होती. काळ पुढे सरकत होता. पंढरपूरमध्ये आता जनाबाईंचे नाव सर्वत्र आदराने घेतलं जाऊ लागलं. वारकरी म्हणू लागले, "ती साधी दासी नाही, ती विठ्ठलाची लेकरू आहे." काही स्त्रिया म्हणत, जनीच्या मुखातून अभंग ऐकले की मन प्रसन्न होतं. संत नामदेव महाराजही अनेकदा म्हणत, जनीचे मन नेहमी विठ्ठलाच्या चरणी असतं. हे ऐकून अनेकांना आनंद होत होता, पण सर्वांनाच नाही. मंदिरातील काही सेवेकरी आणि काही स्वार्थी लोक मनातच कुजबुजू लागले, ही एक दासी आणि लोक तिच्या पाया पडतात. देव जर एवढाच तिच्यावर प्रसन्न असेल तर मग आपलं महत्त्व काय? एका माणसाने रागाने म्हटलं, "हिचा अभिमान मोडायलाच हवा." दुसरा म्हणाला, "लोकांच्या मनातून हिचा आदर संपवायचा असेल तर हिच्यावर असा आरोप करा जो कोणी धुवूनही काढू शकणार नाही." क्षणभर सगळे शांत झाले आणि त्यांच्यातील एकाने अतिशय धूर्त योजना मांडली. तो हळू आवाजात म्हणाला, "जर मंदिरातील दागिने गायब झाले आणि ते जनाबाईंच्या खोलीत सापडले तर?" क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. त्यांनी ठरवलं, हीच योग्य वेळ आहे. त्या रात्री पंढरपूर झोपलं होतं. मंदिरात फक्त अखंड दिवा तेवत होता. त्या अंधारात दोन सावल्या हळूहळू मंदिराच्या दिशेने सरकत होत्या. त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. थरथरत्या हातांनी विठ्ठलाच्या अलंकारातील काही मौल्यवान दागिने काढले. क्षणभर त्यांच्या मनात भीती निर्माण झाली, पण मत्सराने त्यांची विवेकबुद्धी संपवली होती. ते दागिने घेऊन नामदेवांच्या घराकडे निघाले. त्यावेळी जनाबाई दिवसभराच्या कामाने थकून गाढ झोपल्या होत्या. त्यांच्या ओठांवर झोपेतही हरिनाम सुरू होतं, विठ्ठल विठ्ठल. त्या कपटी लोकांनी हळूच त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि दागिन्यांची छोटी पिशवी जनीच्या उशाजवळ ठेवली. त्यातील एक जण म्हणाला, "उद्या सकाळी संपूर्ण पंढरपूर हिला चोर म्हणेल."
ते हसत हसत तिथून निघून गेले. पण त्यांना एक गोष्ट माहीत नव्हती. मंदिरात विटेवर उभा असलेला विठ्ठल हे सर्व पाहत होता. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, राग नव्हता. कारण त्यांना माहीत होतं ही परीक्षा माझ्या जनीची नाही, तर या जगाच्या श्रद्धेची आहे. पहाट झाली. नेहमीप्रमाणे पुजारी मंदिरात आले. आरतीची तयारी सुरू झाली. अचानक त्यांची नजर विठ्ठलाच्या गळ्याकडे गेली. ते दचकले. अरे, हार कुठे गेला? दुसऱ्याने पाहिलं, कंबरपट्टा नाही. तिसरा ओरडला, देवाचे दागिने चोरीला गेले. क्षणात संपूर्ण मंदिरात गोंधळ उडाला. घंटा जोरात वाजू लागल्या. लोक धावत आले. संपूर्ण पंढरपूर हादरलं. बातमी वाऱ्यासारखी पसरली. विठ्ठलाच्या मंदिरात चोरी. देवाचे दागिने गायब. लोक संतापले. काही म्हणू लागले, हा मोठा अपराध आहे. राजालाही ही बातमी कळली. त्याने ताबडतोब आदेश दिला, चोर शोधा, घराघरात तपास करा. राजाचे सैनिक नामदेवांच्या घरी पोचले. गोनाई माता घाबरल्या. नामदेव महाराज शांत उभे होते. सैनिकांनी घराची तपासणी सुरू केली. एक एक खोली, एक एक कोपरा सगळं तपासलं जाऊ लागलं. आणि शेवटी ते जनाबाईंच्या छोट्याशा खोलीत पोचले. जनी तेव्हा सकाळचं नामस्मरण करत होती. एका सैनिकाने उशी उचलली आणि क्षणात त्याच्या हातात मौल्यवान दागिन्यांची पिशवी आली. तो मोठ्याने ओरडला, मिळाले. देवाचे दागिने इथेच मिळाले. क्षणभर घरात शांतता पसरली. नामदेव महाराज स्तब्ध झाले. गोनाई मातांच्या डोळ्यातून अश्रू आले. जनाबाई त्या पिशवीकडे पाहतच राहिल्या. त्यांना काहीच समजेना. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, हे इथे कसे आले? मी तर या दागिन्यांना स्पर्शही केला नाही. पण आता कोणीही त्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. सैनिकांनी जनाबाईंचे हात दोरीने बांधले. त्यांना राजदरबारात नेण्यासाठी बाहेर काढलं. संपूर्ण पंढरपूर एकाच आवाजात ओरडत होतं, चोर चोर. आणि निरपराध जनाबाई फक्त एकच नाव घेत होत्या, विठ्ठला, माझ्या विठ्ठला, मला माहिती आहे तू सत्य जाणतोस. पण आता प्रश्न होता, राजा जनाबाईंचं म्हणणं ऐकेल का? की त्यांना थेट मृत्यूदंड ठोठावला जाईल? मित्रांनो, खोटं जेव्हा पुराव्याचा मुखवटा घालून उभं राहतं, तेव्हा सत्यही काही काळासाठी असहाय्य दिसतं. जनाबाईंच्या आयुष्यात आता तोच क्षण आला होता. एकीकडे देवाच्या दागिन्यांची चोरी, दुसरीकडे ते दागिने स्वतः जनाबाईंच्या खोलीत सापडले होते. संपूर्ण पंढरपूर त्यांना दोषी मानू लागलं. पण ज्याच्या हृदयात स्वतः विठ्ठल वास करतो, तो चोरी करेल का? हा प्रश्न काही संतांच्या मनात होता. जनाबाईंना दरबारात नेण्यात आलं. सैनिकांनी जनाबाईचे हात दोरीने बांधले. त्या शांतपणे चालत होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांची गर्दी झाली होती. काही जण रागाने शिव्या देत होते. देवाचे दागिने चोरण्याची हिंमत झाली. अशी शिक्षा करा की पुन्हा कोणी मंदिराकडे वाईट नजरेने पाहणार नाही. पण काही शुद्ध वारकरी डोळे पुसत म्हणत होते, ही जनी असं पाप करूच शकत नाही. नामदेव महाराजही दरबारात पोचले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण विश्वासही होता. राजाने त्यांना विचारलं, नामदेवा, ही स्त्री तुमच्या घरी राहते? नामदेवांनी नम्रपणे उत्तर दिलं, हो महाराज. तुम्हाला वाटतं ही चोरी करू शकते? नामदेव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, महाराज, माझा श्वास विठ्ठलाचे नाम सोडू शकतो, पण जनाबाई विठ्ठलाशी विश्वासघात करेल यावर माझा विश्वास बसत नाही. दरबारात कुजबूज सुरू झाली. राजाने जनाबाईंना पुढे बोलावलं. सत्य सांग, हे दागिने तुझ्या खोलीत कसे आले? जनाबाईंनी दोन्ही हात जोडले. डोळ्यात पाणी होतं, पण आवाज स्थिर होता. महाराज, मी निरपराध आहे. माझ्या हातून असं पाप कधीच होणार नाही. माझ्यासाठी विठ्ठलाचे दागिने म्हणजे स्वतः विठ्ठलच आहेत. मी त्यांच्या दागिन्यांच्या चोरीचा विचारही करू शकत नाही. तेवढ्यात कट रचणाऱ्यांपैकी एक जण पुढे आला. तो म्हणाला, महाराज, मी स्वतः रात्री जनीला मंदिराजवळ फिरताना पाहिलं होतं. दुसराही पुढे आला. मलाही संशय आला होता, पण मी काही बोललो नाही. खोटे साक्षीदार एकामागून एक खोटं बोलू लागले. जनाबाई सगळं ऐकत होत्या. त्यांच्या मनाला वेदना होत होत्या, पण त्या शांत होत्या. कारण त्यांना माहीत होतं, सत्याचा साक्षीदार
स्वतः विठ्ठल आहे. राजा गंभीर झाला. एका बाजूला दागिने जनाबाईंच्या खोलीत सापडले होते. दुसऱ्या बाजूला नामदेवांसारख्या संतांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. राजा मनात म्हणाला, जर ही निर्दोष असेल तर दागिने तिच्या खोलीत कसे आले? आणि जर दोषी असेल तर तिच्या चेहऱ्यावर इतकं तेज का आहे? राजा निर्णय देणार इतक्यात जनाबाई म्हणाल्या, महाराज, माझ्याकडे माझं निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नाही. माझ्याकडे फक्त एकच आधार आहे, माझा विठ्ठल. जर मी खोटं बोलत असेन तर मला सर्वात कठोर शिक्षा द्या. पण जर मी सत्य बोलत असेन तर माझा विठ्ठल स्वतः माझी लाज राखेल. हे शब्द ऐकून दरबारात क्षणभर पूर्ण शांतता पसरली. काही वेळ विचार केल्यानंतर राजा उठला. त्याने गंभीर आवाजात म्हटलं, देवाच्या दागिन्यांची चोरी हा राज्यातील सर्वात मोठा अपराध आहे. जनाबाईंच्या विरोधात आहे. म्हणून राज्याच्या कायद्यानुसार यांना लोखंडी सुळावर चढवून मृत्यूदंड देण्यात यावा. हे शब्द ऐकताच दरबार हादरला. गोनाई माता रडू लागल्या. नामदेव महाराजांनी डोळे मिटले. त्यांच्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, विठ्ठला. आश्चर्य म्हणजे जनाबाई रडल्या नाहीत. त्यांनी राजाला नमस्कार केला आणि शांतपणे म्हणाल्या, महाराज, तुम्ही तुमचे कर्तव्य केलं. आता माझा विठ्ठल त्याचं कर्तव्य करेल. हे ऐकून अनेकांच्या अंगावर शहारे आले. कारण मृत्यूसमोर उभा असताना अशी श्रद्धा फक्त खऱ्या भक्तातच असू शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पंढरपूर एका ठिकाणी जमणार होतं. लोखंडाचा धारदार उंच सुळा उभारण्यात आला होता. लोक एका भक्तेचा मृत्यू पाहण्यासाठी जमत होते. पण त्यांना कल्पनाही नव्हती की दुसऱ्या दिवशी सुळ्यावर जनाबाई नाही तर जगाचा अहंकार चढणार होता आणि क्षणात इतिहासातील सर्वात महान चमत्कार घडणार होता. मित्रांनो, मानव जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याला 4 दिशांनी आधार शोधावासा वाटतो. पण ज्याचा आधार स्वतः परमेश्वर असतो त्याला दुसऱ्या कोणाचीही गरज नसते. आज जनाबाईंच्या आयुष्यातील सर्वात कठीण रात्र होती. उद्या सूर्योदय होताच त्यांना लोखंडी सुळावर चढवलं जाणार होतं. संपूर्ण पंढरपूर झोपलं होतं, पण एक भक्त जागी होती. जनाबाईंना राजवाड्याजवळील छोट्याशा कारागृहात ठेवण्यात आलं. दगडी भिंत, लोखंडी गज, एक छोटासा तेलाचा दिवा आणि गाढ शांतता. त्या शांतपणे जमिनीवर बसल्या. हात जोडले, डोळे मिटले आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या मुखातून नाम बाहेर पडलं, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. आज त्या स्वतःसाठी प्रार्थना करत नव्हत्या. त्या म्हणत होत्या, देवा, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण लोकांचा तुझ्यावरचा विश्वास कधी तुटू देऊ नको. त्या रात्री संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या मंदिरात आले. गाभाऱ्यात उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते विठ्ठलाला म्हणाले, देवा, आज मी काही मागायला आलो नाही, पण एक प्रश्न विचारायला आलो आहे. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या जनीवर हे संकट का आलं? तिचा अपराध काय? गाभाऱ्यात शांतता होती. फक्त अखंड दिव्याची ज्योत हलकेच डोलत होती. कारागृहात जनाबाईच्या मनातून एक आर्त अभंग उमटू लागला. त्या म्हणू लागल्या, माझे काही नाही देवा, सर्व काही तुझे, हा जीवही तुझा, हा श्वासही तुझा. आज जर माझा अंत असेल तर तुझं नाव घेत घेत माझा शेवट होऊ दे. त्या अभंगात भीती नव्हती, राग नव्हता, फक्त पूर्ण समर्पण होतं. मध्यरात्र झाली. अचानक कारागृहात एक दिव्य सुगंध दरवळू लागला. तुळशीचा, चंदनाचा, कमळाचा. जनीने डोळे उघडले. समोर एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशातून एक सावळी मूर्ती हळूहळू पुढे आली. करावर हात, गळ्यात तुळशी माळ, पिवळं पितांबर, स्वतः पांडुरंग. जनी, भक्त आणि भगवान. जनी धावत गेली, विठ्ठलांच्या चरणांवर कोसळली. रडत म्हणाली, देवा, तू आलास? विठ्ठलांनी तिला अलगद उचललं. ते म्हणाले, जनी, तू मला एकदाही विचारलं नाही, मला वाचव का? जनाबाई हसल्या. देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणारा कधी अट घालत नाही. तू जे करशील तेच माझ्यासाठी योग्य असेल. हे ऐकून विठ्ठलांच्या डोळ्यात करुणेचे अश्रू दाटले. विठ्ठल म्हणाले, जनी, उद्या तुला सुळ्यावर नेतील. लोक हसतील, काही जण दगड मारतील,
काही तुला चोर म्हणतील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या आधी तिथे असेन. तुझ्या शरीराला सुळ्याचा स्पर्शही होणार नाही, कारण माझ्या भक्ताची लाज मी कधीच जाऊ देत नाही. जनी फक्त विठ्ठलांकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता भीतीचा लवलेशही नव्हता. पहाट झाली. संपूर्ण पंढरपूर एकत्र जमलं. बाजार बंद होते. लोक सुळाच्या मैदानाकडे जात होते. कोणी उत्सुकतेने, कोणी रागाने, तर काही वारकरी डोळ्यात अश्रू घेऊन. कारागृहाचं दार उघडलं. सैनिक आत आले. जनी, वेळ झाली. जनाबाई शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या ओठावर एकच नाव होतं, विठ्ठल. सैनिकांच्या मधोमध जनाबाई चालत होत्या. लोक त्यांच्याकडे पाहत होते. कोणी शिव्या देत होतं, कोणी दगड उचलत होतं. पण जनाबाईंची नजर फक्त विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसावर होती. त्या मनात म्हणाल्या, देवा, मी येते आहे. आता सगळं तुझ्या हाती. आणि शेवटी जनाबाई त्या मैदानात पोचल्या, जिथे उंच धारदार लोखंडी सुळा त्यांची वाट पाहत उभा होता. राजा आला, पुजारी आले, हजारो लोक आले. आता फक्त एकच क्षण बाकी होता, जनाबाईंना सुळ्यावर चढवण्याचा. पण पुढच्या काही क्षणात जे घडणार होतं ते आजही वारकरी डोळ्यात पाणी आणून सांगतात. कारण तो चमत्कार फक्त सुळाचा नव्हता, तो भक्तीच्या विजयाचा होता. मित्रांनो, सत्याला जरी उशिरा न्याय मिळाला तरी तो मिळतोच. आणि जेव्हा सत्याबरोबर स्वतः परमेश्वर उभा असतो तेव्हा संपूर्ण सृष्टीचे नियमही बदलतात. आज पंढरपूरमध्ये असाच एक दिवस उगवला होता, ज्याची आठवण शेकडो वर्षानंतरही वारकरी डोळ्यात अश्रू घेऊन करतात. मैदानात हजारो लोकांची गर्दी होती. राजा, मंत्री, पुजारी, सैनिक आणि सामान्य जनता. सर्वांच्या नजरा एका अशक्त स्त्रीवर खिळल्या होत्या. ती होती जनाबाई. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना राग, ना तक्रार. फक्त एक विलक्षण शांतता होती. त्यांच्या ओठावर मंद स्वरात नाम सुरू होतं, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. राजा पुढे आला. तो म्हणाला, जनी, ही तुझी शेवटची संधी आहे. अपराध कबूल कर. मी तुझी शिक्षा कमी करण्याचा विचार करेन. जनाबाईंनी नम्रपणे हात जोडले. महाराज, मी जे केलं नाही ते मी कसं कबूल करू? माझ्या विठ्ठलाशिवाय माझा दुसरा साक्षीदार नाही. राजाने दीर्घ श्वास घेतला. त्याला ही स्त्री खोटी बोलते असं वाटत नव्हतं, पण राज्याचा कायदा त्याच्या भावनांपेक्षा मोठा होता. सैनिक जनाबाईंना सुळ्याजवळ घेऊन गेले. जनाबाईंनी डोळे मिटले, दोन्ही हात जोडले आणि अंतःकरणातून प्रार्थना केली. विठ्ठला, आज मी तुला जीवदान मागत नाही. माझं आयुष्य तुझंच आहे. तू घेशील तेव्हाच संपेल. पण आज लोकांच्या मनात भक्तीचा अपमान होऊ देऊ नकोस. लोक म्हणू नयेत की विठ्ठलाने आपल्या भक्ताला सोडलं. त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू जमिनीवर पडले. आदेश झाला. राजाने हात वर केला. गंभीर आवाजात म्हणाला, शिक्षा अंमलात आणा. 4 सैनिक जनाबाईंकडे पुढे सरसावले. त्यांनी जनाबाईंना सुळ्याजवळ उभं केलं. संपूर्ण मैदानात भयंकर शांतता पसरली. पक्ष्यांचाही आवाज बंद झाला. वाराही जणू थांबला. जनाबाईंचे शरीर त्या लोखंडी सुळ्याला स्पर्शलं. त्या क्षणी एक प्रचंड वाऱ्याचा झोत आला. आकाशात काळे ढग जमले. मंदिरातील घंटा कोणीही न वाजवता स्वतःच वाजू लागल्या. लोक घाबरले. राजा उभा राहिला. पुजारी आश्चर्याने गाभाऱ्याकडे पाहू लागले. लोखंडाचे पाणी झालं आणि पुढच्या क्षणी अकल्पनीय घटना घडली. धारदार कठीण लोखंडी सुळा हळूहळू वितळू लागला. सुरुवातीला त्याच्या टोकावर पाण्याचे थेंब दिसू लागले. मग संपूर्ण सुळा मेणासारखा मऊ झाला आणि क्षणात तो पाण्याप्रमाणे जमिनीवर वाहू लागला. होय, लोखंडाचं पाणी झालं होतं. एक क्षण कोणीच बोललं नाही. सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. एका वृद्ध वारकऱ्याने मोठ्याने जयघोष केला, पांडुरंग, आणि क्षणात संपूर्ण मैदान हरिनामाने दुमदुमलं. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जनाबाई माऊली की जय. तो चमत्कार पाहून कट रचणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचे हात थरथर कापू लागले. त्यांच्यातील एक जण रडत राजाच्या चरणी पडला. महाराज, जनाबाई निर्दोष आहेत. दागिने आम्हीच चोरले. आम्हीच त्यांच्या खोलीत ठेवले.
हे ऐकताच संपूर्ण मैदानात एकच कुजबूज पसरली. राजाने डोळे मिटले. त्याला स्वतःच्या निर्णयाचा पश्चाताप झाला. राजा जनाबाईंच्या चरणांशी गेला. तो म्हणाला, माऊली, माझ्याकडून मोठा अपराध झाला. मी न्याय करताना सत्य ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा. जनाबाईंनी राजाला उचललं आणि अत्यंत शांतपणे म्हणाल्या, महाराज, क्षमेची गरज तुम्हाला नाही. आज विठ्ठलाने सगळ्यांना एक धडा शिकवला आहे. सत्याला कधीच आग लागत नाही. आकाशातून फुलांचा वर्षाव होऊ लागला. मंदिरातून दिव्य प्रकाश मैदानावर पसरला. अनेक वारकऱ्यांनी त्या प्रकाशात स्वतः विटेवर उभे असलेले भगवान विठ्ठल आणि रखुमाईंचं दर्शन झाल्याची अनुभूती घेतली. सगळ्यांनी हात जोडले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जनाबाई लोकांकडे पाहून म्हणाल्या, बंधूंनो, आज माझा विजय झालेला नाही. विजय झाला आहे भक्तीचा. लक्षात ठेवा, देवाला सोन्याचे दागिने आवडत नाहीत. त्याला निर्मळ मन आणि निस्वार्थ प्रेम आवडतं. जो प्रत्येक श्वासात हरिनाम घेतो त्याला विठ्ठल कधीच एकटं सोडत नाही. मित्रांनो, ही होती संत जनाबाईंची कथा. ही कथा आजही प्रत्येक वारकऱ्याला एकच संदेश देते, देवाला संपत्ती नको, देवाला भक्ती हवी. देवाला मोठेपणा नको, देवाला नम्रता हवी. आणि जिथे खरं प्रेम, निस्वार्थ सेवा आणि अखंड नामस्मरण असतं तिथे स्वतः विठ्ठल भक्ताच्या मदतीला धावत येतो. म्हणूनच आजही वारकरी प्रेमाने म्हणतात, भक्तासाठी धावून येणारा देव एकच, माझा पांडुरंग विठ्ठल. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी. मित्रांनो, जर संत जनाबाईंची ही दिव्य कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री विठ्ठल अवश्य लिहा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा.